नमस्कार, मी सीमा विश्वास. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजची माझी कविता ही एका आगळ्यावेगळ्या प्रेम कहाणीचं दर्शन घडवते. कवितेचे शीर्षक आहे ती आणि तो. ती नेहमीप्रमाणेच त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. तो आज येईल, उद्या येईल या आशेवर एक एक पळ मोजत होती. तो येणार हे नक्की होतं, पण कधी आणि कसा याची मात्र तिला अजिबात जाण नव्हती. नेहमीसारखीच आजही ती याबाबतीत अजाण होती. परगावी असलेला तो वर्षातून एकदा तिला भेटायला यायचा. त्याच्या त्या वास्तव्यात तिचा रोम आणि रोम फुलून जायचा. यावेळी मात्र त्याचा अजून पत्ता नव्हता. वेड्यावाकड्या शंकेने तिचा जीव धास्तावला होता. तिच्यासारखाच तोही तिला भेटण्यास आतुर होता, पण परिस्थितीच्या विळख्यात तो बिचारा मजबूर होता. त्याला जसजसा उशीर होत होता, तिच्या रागाचा पाराही वर वर चढत होता. गेल्यावेळी परतताना तो म्हणाला होता तिला, जरा यायला उशीर झाला तर लगेच एवढी भडकतेस, मलाही कधीतरी थोडं समजून घेतेस. मी मुद्दाम नाही करत ग उशीर, खरंच सांगतो तुला, पण होतो उशीर कसा कळत नाही मला. त्यावेळी त्याचं म्हणणं तिलाही पटलं होतं, तरीही आज रागाने तिचं तापमान वाढलं होतं. विरहाच्या आगीत ती दिवसेंदिवस जळत होती. वाट त्याची पाहताना तना मनाने खचत होती. तिचं ते तळमळणं दूर असूनही त्याला कळत होतं. तिच्यासाठी त्याचंही काळीज तीळ तुटत होतं. एक दिवस बेभान होऊन आली भेटायला स्वारी. त्याच्या नुसत्या चाहुलीने ती अंग अंग मोहरली. प्रेमाच्या आवेगात धुंद होऊन तो तिच्यावर कोसळला. सुगंधित झाली काया तिची, आसमंत दरवळला. त्याच्या मायेच्या ओलाव्यात ती चिंब न्हावून निघाली. ताप सारा विसरून शांत शांत झाली. आगळी त्यांची प्रेम कहाणी साऱ्या विश्वाला ज्ञात होती. तो प्रियकर वेडा पाऊस आणि ही धरा त्याची प्रेयसी होती. धन्यवाद.